नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण ग्रामीण रुग्णालयातील 2 डॉक्टरांचा भीषण अपघात झाल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौक ते आंबेठाण चौकाच्या दरम्यान बुधवारी 22 जुलै 2026 रोजी रात्री घडली. या अपघाताबाबतची माहिती रात्री 10च्या सुमारास समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अपघातातील एक डॉक्टर अत्यवस्थ असून त्यांना प्रथम चाकणमधील तळेगाव चौकातील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ पुढे धनश्री हॉस्पिटल मोशी रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डॉक्टर महेश आवळे व डॉक्टर प्रशांत दसावर, दोघेही सध्या राहणार चाकण, अशी अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर प्रशांत यांची प्रकृती चिंताजनक असून दोन्ही डॉक्टरांना पुढील उपचारासाठी धनश्री हॉस्पिटल मोशीमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान सदरचा अपघात पुणे नाशिक महामार्गावर कानपिळे पंपाच्या समोर रस्ता दुभाजक फोडलेल्या ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकीवरून जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदरचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांत पुणे जिल्ह्यात अनेक भागात दमदार पावसाची नोंद झाली आहे. राजगुरुनगर येथे 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. चासकमान धरण विसर्ग सुरू असून आळंदीमध्ये इंद्रायणी दुधडी भरून वाहत आहे. खेड तालुक्यातील आंबोली येथील गायमाळवाडीमध्ये मोठ्या पावसामुळे विजेचे 2 खांब पडले असून औंढे आंबोली रस्ता बंद झाला असल्याचं स्थानिक नागरिक विकास शिंदे यांनी कळवले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेली काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून बुधवारी 22 जुलै 2026 रोजी चासकमान धरणाचा पाणीसाठा 95.64% म्हणजेच 8.17 TMC एवढा झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले असून एकूण 5 दरवाजांद्वारे बुधवारी 22 जुलै रोजी रात्री 8:06 वेगाने पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भीमाशंकर अभयारण्यासह चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8.54 TMC क्षमता असलेले चासकमान धरण बुधवारी दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता 95.64% म्हणजेच एकूण 8.17 TMC इतके भरले आहे. तर उपयुक्त 7.22 TMC भरले असता खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सुरुवातीला धरणाचे 5ही दरवाजे प्रत्येकी 20 सेंटीमीटरने उचलून धरणाच्या सांडव्याद्वारे 3500 क्युसेक्स तर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 300 क्युसेक्स असा एकूण 3800 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता. त्यात रात्री 8 वाजता मोठी वाढ केली असून 10,000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजता धरण 98.21% इतके भरले होते. पाण्याच्या येव्यानुसार विसर्ग सातत्याने वाढवण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभर पावसाने संततधार सुरू ठेवत दमदार बॅटिंग केल्यानं चासकमान धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या आरळा व भीमा नदीद्वारे चासकमान धरणात वेळोवेळी 3,825 क्युसेक्स आवक होत राहिल्यानं पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत विसर्गात वाढ होत आहे. चासकमान धरणाच्या वरील बाजूस असणारे कळमोडी धरण दिनांक 6 जुलै 2026 रोजी भरून संपूर्ण पाणी चासकमान धरणात येत आहे. त्यामुळे भीमा व आरळा नदीद्वारे चासकमान धरणात सरासरी 3,825 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या साखळीत पावसाची दमदार बरसात सुरूच आहे. दरम्यान खेडसह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला असून शेतकरी बांधवांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यानं इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच आज सकाळी बडिवळी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने इंद्रायणीच्या नदीपात्रातील पाण्याची पातळी बुधवारी सकाळी वाढली. आळंदीमध्ये भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरून त्याचा काही भाग पाण्याखाली गेला होता. तसेच तेथील घाट परिसरात पाणी आले होते. त्रिवेणी भागीरथी कुंड पाण्याखाली गेले असून त्यावरील दगडी घाटावर पाणी आले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने आळंदी इंद्रायणी घाटावर दुतर्फा पालिका कर्मचारी असून ते नदीपात्रात कोणीही उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. चाकणमधील एका नामांकित बँकेत खाते उघडून त्यावर तब्बल 11,35,60,000 रुपयांचा आर्थिक व्यवहार करून भारतभरातील तब्बल 21 नागरिकांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. राजेंद्र प्रसाद जयस्वाल, रूम नंबर 19, दुसरा मजला, नाणेकरवाडी, चाकण या ठिकाणी सदरची ही घटना घडली आहे. महिंद्रा कोटक चाकण शाखेतील एक खाते ओपन करून त्यावरून एकूण 11,35,60,811 रुपये 14 पैसे एवढ्या रकमेचा आर्थिक व्यवहार करून
भारतभरातील तब्बल 21 नागरिकांची फसवणूक केल्याची बाब निष्पन्न झाली आहे. सदर अकाउंटधारक व्यक्तीवर चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 3 जानेवारी 2025 ते 12 जून 2026 दरम्यान महिंद्रा कोटक चाकण शाखा येथे घडल्याची बाब समोर आली असून चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांकरता तडीपार केलेले असताना सुद्धा आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत आलेल्या हनुमंत नायकोडी वयवर्ष 21 राहणार भारतमाता चौक चाकण यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पुणे नाशिक महामार्गावर विनायक पार्क जवळ रोहन होंडा शोरूम समोर करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप राळे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बलात्कार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यात गेल्या 10 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. हनुमंत दुर्गाप्पा कुऱ्हाडे वयवर्ष 34 राहणार मथुरायरपुरा जिल्हा हावेरी कर्नाटक मूळ राहणार ओटास्कीम निगडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कर्नाटकात जाऊन आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अज्ञात चोरट्याने काळू संगमेश्वर शेलपिंपळगाव बहुळ दौंडकरवाडी आदी भागातील शेतीपंपासाठी असणाऱ्या रोहित्राची तोडफोड करून त्यामधील तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची घटना 14 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान रात्रीच्या वेळी घडली आहे. 19 वर्षीय सून बेपत्ता झाल्याची तक्रार 47 वर्षीय सासूने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे. सौम्या तिवारी व 19 वर्ष सध्या राहणार चाकण स्वप्ननगरी तालुका खेड असे बेपत्ता झालेल्या सुनेचे नाव आहे. 48 वर्षीय इसम महात्मा फुले चौक चाकण येथून बेपत्ता झालाय. प्रमोद बन्सी पवार वय 48 राहणार महात्मा फुले चौक चाकण असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. MIDCतील कंपनीची फसवणूक. वाहन चालकाने केला हजारो रुपयांच्या साहित्याचा अपहार. कंपनीकडून विश्वासाने वाहतुकीसाठी देण्यात आलेले साहित्य संबंधित ठिकाणी न पोहोचवता स्वतःजवळ ठेवून अपहार केल्याचा प्रकार उत्तर महाळुंगे MIDC परिसरात उघडकीस आलाय. या प्रकरणी पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उमेश चंद्रकांत शिंदे यांनी उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल पांडुरंग शुर्के राहणार टाकवे बुद्रुक तालुका मावळ जिल्हा पुणे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. कोरेगाव येथील टाटा टोयो रेडिएटर लिमिटेड कंपनीचे सुमारे 77,000 रुपयांहून अधिक किमतीचे फॅन मोटर श्राऊड असेंब्लीचे साहित्य पिकअप MH14 LB 8603 वाहनातून कंपनीत पोहोचवण्याची जबाबदारी आरोपीकडे सोपवण्यात आली होती. मात्र आरोपीने हे साहित्य कंपनीत न देता स्वतःजवळ ठेवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत. खेड तालुक्यात गेल्या 9 जुलैपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा गेली 3 दिवसापासून सर्वत्र दमदार कमबॅक केलाय. संततधार पावसाने चासकमान धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आले असून धरण प्रशासनाने 94.29% पाणीसाठा होताच सकाळी 9 वाजल्यापासून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. तालुक्यात 3 धरणांपैकी चासकमान धरणांतर्गत कळमोडी धरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरून पडणारे पाणी चासकमान धरणात येऊन धरण भरले असून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने दुसऱ्यांदा भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. भामा आसखेड धरणात सद्यस्थितीत 84% पाणीसाठा झाला असून गेल्या वर्षी यावेळी 68% पाणीसाठा झाला होता. धरण क्षेत्रावर 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण 562 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात 9 जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील 48,622 हेक्टर क्षेत्रापैकी 31,207 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या एकूण 64% पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी दिली. खरीप हंगामातील सोयाबीन भात भुईमुग पिकासाठी पीक विमा काढण्याची मुदत 31 जुलैपर्यंत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खेड तालुक्यात या हंगामातील सोयाबीन भात पिके तरारली असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलंय. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2025-26 अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्याने दुहेरी यश मिळवत मानाचा तुरा रोवलाय. जुन्नर तालुक्यातील काळवाडी ग्रामपंचायतीने विभागात प्रथम क्रमांक पटकावत 12 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले तर खेड तालुक्यातील कडाचीवाडी ग्रामपंचायतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी पुरवठा व पाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार आणि 75,000 रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले.
चाकण नगर परिषद हद्दीमध्ये ग्रंथालय इमारत काम जागेअभावी प्रलंबित आहे। यासाठी भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खासदार फंडातून निधी उपलब्ध करून दिलेला होता। विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी जागा उपलब्ध व्हावी, स्पर्धा परीक्षा तसेच अन्य व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन यासाठी ग्रंथालय इमारत होणे आवश्यक आहे। त्यामुळे आता गट नंबर 2493 या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत ग्रंथालय इमारत व्हावी अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे। वाकी संतोष नगर येथील काळूस फाट्यावर गेलेल्या खोदकामामुळे रस्त्याला मोठे खड्डे पडले, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय। संबंधित ठेकेदार नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्थानिकांनी कळवलंय। खेड तालुक्यातील पापडवाडीमधील जिल्हा प्राथमिक शाळा व अंगणवाडीमधील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते। चाकण आंबेठाण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून मध्ये नागरिक व रुग्णवाहिका अडकून पडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केले आहेत। भामासखेड धरण परिसरातील वाहगाव येथील 43 शेतकऱ्यांना 430 केशर आंबा रोपांचे वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद शाळा वहगाव देशमुखवाडीमध्ये संरक्षण भिंत व दर्शनी कमान यांचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये वृक्षारोपण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाकण शाखा येथे आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। तालुकाभर झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमांवर एक नजर टाकूया। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।